नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। लोकलमधून पडून रुपेश गुजर या तरुणाचा मृत्यू। लोकलमधील प्रचंड गर्दीने आणखी एका तरुणाचा घेतला बळी। नोकरीसाठी डोंबिवलीहून CSMTला जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे। लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती। तरुण दरवाजावर उभा होता। धावत्या लोकलमधून तोल गेला आणि तरुण हा खाली पडला। त्याचा जागीच मृत्यू झाला। ही घटना कोपर ते दिवा स्थानकादरम्यान घडली आहे। धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे। रुपेश गुजर मृत तरुणाचे नाव आहे। तो डोंबिवली येथील तुकारामनगरमधील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे। आज सकाळी 8:30 ते 9च्या सुमारास तरुणाने CSMTची लोकल पकडली। तो मुंबईला कामानिमित्त जात होता। या दरम्यान लोकलमधील प्रचंड गर्दी होती। तरुण दरवाजाजवळ लटकलेल्या अवस्थेत उभा होता आणि गर्दीमुळे तो लोकलच्या दरवाजावरून खाली पडला। कोपर ते दिवा स्थानकादरम्यान तरुण धावत्या लोकलमधून खाली पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली। या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच मृताची ओळख पटवून घेतली। या प्रकरणानंतर त्याच्या कुटुंबाला माहिती दिली। या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकलमधील गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मुंबईतील लाखो प्रवाशांसाठी लोकल रेल्वे ही जीवनवाहिनी आहे। मात्र दररोज होणाऱ्या गर्दीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे। प्रशासन याकडे कधी लक्ष देणार? गर्दी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केव्हा करणार? असे संतप्त प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहेत। रेल्वे प्रशासनाने या वाढत्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, डोंबिवली।